हाँ बसूया दोन नाही काही फरक हाँ आरामात बसा बसा खाली बसता येते का? अरे नाही पण त्रास होत असेल तर घरी बसता त्रास होत असेल तर बसून करता येईल. गीता पाहिजे काही बसतो मी तर बसतो नाही तुम्हाला काय व्यासपीठापेक्षा उंच बसून नाही असं काय नाही असं काय नाही तीन ओंकाराच्या उच्चारांचे दीर्घ श्वास भरत श्वास सोडताना ओंकाराचा उच्चार 3दा प्रार्थना अर्धी ओळ मागे मागे म्हणायची. यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. अथ श्रीमद्भगवद्गीतासु प्रथमोऽध्यायः. पहिल्या अध्यायाचे काही श्लोक आपण किंवा पूर्ण अध्याय म्हणू शकतो, लीड अँड फॉलो मध्ये म्हणू आणि नंतर मग सुरू करू. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकम् व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतिं च मुम् व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमताम्. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधि युयुधानो विराटश्च
विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोधद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् पर्याप्तं त्विदमेतेषाम् बलं भीमाभिरक्षितम् अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि तस्य सञ्जनयन् हर्षम् कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनोद्योच्चैः शङ्खं दद्मौ प्रतापवान् ततः शङ्खाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मुलोऽभवत् ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतुः पाञ्चजन्यन् ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खम् भीमकर्मा वृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ काश्चश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः
धृष्टद्युम्नो विराटश्च दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दद्मुः पृथक् पृथक् शङ्खान् दद्मुः पृथक् पृथक् सघोषो धार्तराष्ट्राणाम् सघोषो धार्तराष्ट्राणाम् हृदयानि व्यदारय हृदयानि व्यदारय नभश्च पृथिवीं चैव नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् तुमुलो व्यनुनादयन् अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यम् ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते इदमाहमहीपते अर्जुन उवाच अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत रथं स्थापयमेच्युत यावदेतान्निरीक्षेऽहम् यावदेतान्निरीक्षेऽहम् योद्धुकामानवस्थितान् योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे अस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानानवेक्षेऽहम् योत्स्यमानानवेक्षेऽहम् य एतेऽत्र समागताः एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेः युद्धे प्रियचिकीर्षवः युद्धे प्रियचिकीर्षवः सञ्जय उवाच संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत राकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोणप्रमुखतः भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति समवेतान् कुरूनिति तत्रापश्यत् स्थितान् पार्थः तथा पश्चात्स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेय तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान् सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् विषीदन्निदमब्रवीत् अर्जुन उवाच अर्जुन उवाच सीदन्ति मम गात्राणि सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति मुखं च परिशुष्यति एक मिनिट दृष्टवेम दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे वेपथुश्च शरीरे मे रोम
रोमहर्षश्च जायते गाण्डीवं संसते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुम् भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च आचार्याः पितरः पुत्राः तथैव च पितामहाः मातुलाश्वशुराः पौत्राः शालाः सम्बन्धिनस्तथा एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किं नु महि कृते निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीतिः स्याज्जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः तस्मान्नार्हा वयं हन्तुम् धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषम् मित्रद्रोहे च पातकम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् कुलक्षयकृतं दोषम् प्रपश्यद्भिर्जनार्दन कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषाम् लुप्तपिण्डोदकक्रियाः दोषैरेतैकुलघ्नानाम् वर्णसङ्करकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः
कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्नकुलधर्माणाम् मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम अहो बत महत्पापम् कर्तुं व्यवसिता वयम् यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः यदि मामप्रतीकारम् अशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युः तन्मे क्षेमतरं भवेत्। संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः संजय संख्ये रथोपस्थ उपाविश विसृज्य सशरं चापम् शोकसंविघ्नमानसः इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः। असंच बोलता बोलता मनात आलं की काही दिवस आहे, इथे वेळ आहे, तर गीतेचा स्वाध्याय करावा. कारण गीता असा ग्रंथ आहे की जो जीवनात कुठलाही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर देऊ शकतो. कुठल्याही प्रश्नाचं. म्हणजे मी स्वतः असा कित्येक वर्ष, जवळपास 3-4 वर्ष असा प्रयोग केला होता की कोणी कुठलाही प्रश्न विचारला, कुठलाही प्रश्न, अगदी थेट व्यक्तिगत प्रश्न असो की संस्थागत असो की सिद्धांतगत असो की देशाबद्दल असो, अध्यात्माबद्दल असो, सांसारिक असो, कुठलाही असो, कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर गीतेमधनं द्यायचं असं मी ठरवलं. आणि 3 वर्ष तसं मी केलं आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर गीतेत मिळालं नाही असं झालं नाही. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर गीतेत मिळालं नाही असं झालं. त्याच्यामुळे गीतेचा स्वाध्याय जितका करावा तितका कमी. गीता हा खरं तर भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. आपण आपली ज्या प्रकारची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत त्याला असं काही घोषणा वगैरे केलेली नाही, पण तरी गीतेचं ते महत्त्व आहे. कारण तो सार्वकालिक ग्रंथ आहे. असं नाही की 5000 वर्षांपूर्वी 5100 वर्ष झाली गीतेला अस्तित्वात येऊन. 5000 वर्षांपूर्वी अस्तित्वात आला म्हणून त्यावेळेस प्रासंगिक होता, आज नाही असं नाही. कुठल्याही वेळेस कुठल्याही काळात. कारण सिद्धांत आहे, शाश्वत सिद्धांत आहे, सनातन सिद्धांत आहे, त्रिकाला बाधित सत्य आहे, जीवनाची सिद्धांत आहे, जीवनाचं विज्ञान आहे जे गीतेमध्ये आहे. म्हणून ते गीतेचा अभ्यास करणं प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मानवाला खरं आवश्यक आहे, वांछनीय आहे, करायला हवं. आपण जीवनाच्या आपाधापीत करत नाही. रोज कमीत कमी 2 श्लोक गीतेचे वाचावे. काही कळलं नाही तरी त्याचा अर्थ वाचावा, संस्कृत श्लोक वाचावे. एवढंसं केल्याने जीवनामध्ये खूप कळायला लागतं. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होतो. बदलतो म्हणणं खरं नाही, कारण बदलणं हा शब्द खरा नाही. खरा शब्द आहे विकसित होतो, उलगडतो. म्हणजे आतमध्ये असतोच तो. सत्य काय ते प्रत्येकालाच माहिती असतं, फक्त त्याचं झाकण काढायचं असतं. सूर्याचा एक चांगला मंत्र आहे, उपनिषदात येतो. त्या मंत्रामध्ये असं म्हणतात की हे सूर्या, तू सत्याला झाकाळून ठेवलायस, तू सत्याला झाकून ठेवलायस. त्याचं झाकण तू हटवलंस तर मला सत्य उलगडेल.
हिरणमयेन पात्रेण सत्यस्या अपिहितम मुखम तत् त्वम पूषण, हे पोषण करने वाले देवता, पूषण पोषण करणारी देवता सूर्य, तत्त्वम पूषण अपावृणु, सुंदर शब्द आहे अपावृणु, हा योगाचा टेक्निकल शब्द आहे. अपावृणु, अपावृणु म्हणजे झाकण हटवणं, पडदा हटवणं, अपावृणु. ताकी मग कशा करता हटवायचं, जेणेकरून मला सत्य धर्माय दृष्टये, सत्य काय आहे, सत्य आणि धर्म काय हे मला कळेल. तसं आहे भगवद्गीता ते झाकण हटवण्याचं काम करते. म्हणून आपण गीतेचा काही दिवस, आता जितके दिवस शक्य आहे, जितके दिवस सगळ्यांना शक्य आहे, म्हणजे मी आहे तोवरच नाही, मी गेल्यानंतरही सुरू ठेवता येईल, माझं बाहेर जाणं झाल्यानंतर. हे जे पुस्तक माझ्यासमोर उघडून मी ठेवलंय ते शंकर भाष्य, शंकराचार्यांनी केलेलं गीतेचं भाष्य. त्याचा संस्कृत आणि हिंदी अर्थ तो तसा हिंदी मराठी अर्थ वाचूनही आपण स्वाध्याय करू शकतो. म्हणून हा स्वाध्याय किती आज सुरू झालाय, कितीपर्यंत चालतो ते पाहू. भगवद्गीतेची सुरुवात जी होती, जो पहिला अध्याय आपण सुरू केला, ती भूतकाळात सुरुवात होती. गीता अवतरित झाली, प्रगट झाली महाभारताच्या पहिल्या दिवशी, युद्धाच्या पहिल्या दिवशी. दोन्ही सेना समोरासमोर उभ्या आहेत आणि तिथे भगवद्गीतेचा आविर्भाव झालेला आहे. पण महाभारतामध्ये, व्यासांनी लिहिलेल्या महाभारतामध्ये गीता ही फ्लॅशबॅकमध्ये येते, भूतकाळात येते. 11व्या दिवशी पितामह भीष्म शरशय्येवर पडले, त्यानंतर संजय परत आला युद्धभूमीतनं हस्तिनापूरला, आणि परत आल्यानंतर त्यांनी तो कॉमेंट्री, रनिंग कॉमेंट्री, ती आखो देखा हाल, तो सांगितला त्यांनी धृतराष्ट्राला. तेव्हा धृतराष्ट्राने त्याला प्रश्न विचारला की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये एकत्रित झालेले, कुरुक्षेत्र त्याला धर्मक्षेत्र म्हणलं कारण धर्माची स्थापना होण्याकरता झालेला संग्राम तिथे, म्हणून ते धर्मक्षेत्र. आणि कर्मक्षेत्र पण आहे म्हणून कुरुक्षेत्र, त्याचं नाव कुरुक्षेत्र. कुरु म्हणजे करा, कुरु याचा शब्दाचा अर्थ करा. तर काम करण्याचं, धर्माला जीवनात उतरवण्याचं असं ते क्षेत्र. भगवद्गीतेचा एक पूर्ण अध्याय आहे क्षेत्र, क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय, क्षेत्र याचा अर्थ सांगण्याकरता. म्हणून सगळं संसार, सगळं जगतच, जगतालाच भगवान कृष्ण क्षेत्र म्हणतात. तर त्याच्यात धर्म कसा आचरायचा, धर्म कसा करायचा, ते भगवद्गीता आपल्याला सांगते. म्हणून हा पहिला श्लोक तिथनं सुरू. तो विचारतो किम अकुर्वत, काय केलं, अकुर्वत भूतकाळ, काय करतायत असा प्रश्न नाही. म्हणजे आपल्याला साधारणतः असं वाटतं की टी व्हीवरती जसा लाईव्ह टेलिकास्ट असतो तो तसा संजयनी केला असं आपण सांगतोय. काही जण सांगताना सांगतात हे पहा तेव्हाही आमच्या ही टेक्नॉलॉजी होती वगैरे वगैरे, संजयनी अगदी लाईव्ह टेलिकास्ट केला धृतराष्ट्राला. तसं नाही आहे. पण ते किम अकुर्वत, काय केलं त्यांनी, ते एकत्र आल्यानंतर त्यांनी काय केलं, काय झालं, काय घटना घटित झाली, असा प्रश्न विचारलाय. किम अकुर्वत, सगळं भूतकाळात आहे, पुढेही सगळं भूतकाळात आहे. तर मग त्यांनी संजयनी सांगणं सुरू केलं की कसे ते एकत्र आले. याच्यातही भगवद्गीतेचा विषय काय आहे असा प्रश्न कोणी विचारला विनोबांनी. तर विनोबांनी खूप सुंदर एक तंत्र सांगितलं की कुठल्याही भारतीय शास्त्रांचा काय काय कविता असायचे, काय काव्य असेल त्यांचं आणि काय त्या ऋषींची प्रज्ञा असेल. म्हणजे भारतीय शास्त्रांचं जर का विषय वस्तू काय कुठल्या शास्त्राची हे जर का तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, वाचण्याआधी वाचू का नको वाचू, माझ्या आवडीचा विषय आहे का नाही हे ठरवायचं असेल तर कसं ठरवायचं. तर म्हणजे पहिला शब्द आणि शेवटचा शब्द, कुठल्याही शास्त्राचा पहिला शब्द आणि शेवटला शब्द तो वाचायचा. म्हणजे तो जोडून पाहिला की विषय कळतो. तर गीतेचा पहिला शब्द आहे धर्म, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र, पहिला शब्द आहे धर्म. आणि शेवटचा शब्द आहे संजय उवाचमध्ये, संजय सांगतो धृतराष्ट्राला शेवटच्या शब्दामध्ये की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयीर्भूती ध्रुवा नीतिर् मतिर् मम. शेवटचा शब्द आहे मम. मम धर्म, माझा धर्म काय, माझ्याकरता करण्यायोग्य काय, माझ्या जीवनाचं कर्तव्य काय हे समजण्याकरता गीता आहे. धर्म हा पहिला शब्द, शेवटचा शब्द मम. धर्म मम किंवा मम धर्म असं काही म्हणा. त्यांनी गीतेचा काय एकूण अर्थ आहे ते आपल्याला, म्हणजे त्याचा विषय काय,
पूर्ण गीतेमध्ये काय सांगितलं? तर गीतेमध्ये हे सांगितलं की माझा धर्म काय. गीता वाचल्याने काय करणार? तर माझा धर्म काय, माझं कर्तव्य काय, माझं करणीय काय, काय करण्याकरता माझा जन्म झालेला आहे, माझ्या जीवनाचा उद्देश आहे, हे करण्याकरता गीता आपल्याला उपयोगात येते. त्याचं पहिल्या अध्यायामध्ये त्याचं पार्श्वभूमी आहे, पृष्ठभूमी आहे. म्हणून शंकराचार्यांनी पहिल्या अध्यायावर व्याख्याच केली नाही. शंकराचार्यांची व्याख्या सुरू होते दुसऱ्या अध्यायापासून. कारण पहिल्या अध्यायाला त्यांनी गीतेच्या पृष्ठभूमीच्या रूपाने घेतलं, म्हणून त्यांनी त्याला व्याख्या करण्याजोगतं मानलं नाही. त्याचं एक कारण हेही सांगतात शंकराचार्य, ठीक आहे, की त्याच्यात कृष्णाच्या तोंडचा एकही श्लोक नाही पहिल्या अध्यायामध्ये. पहिला अध्याय सगळ्या धृतराष्ट्रांनी बोलला, संजयनी बोलला, अर्जुन उवाच, धृतराष्ट्र उवाच, संजय उवाच, अर्जुन उवाच, म्हणजे भगवान उवाच नाही आहे त्याच्यात. म्हणून तो भगवद्गीता भगवानांनी गायलेली नाही, म्हणून तो पहिला अध्याय फक्त बॅकग्राऊंड आहे. म्हणून शंकराचार्य त्याला हातच लावत नाही, त्याला त्याची कॉमेंट्री करत नाही. पण आपल्याकरता तो महत्वाचा आहे. एकदा कोणाशी असाच चर्चा चालली होती, मग त्या चर्चेतनं वाद सुरू झाला. गीता समजल्यावरनं गीतेवरनं चर्चा चालली होती. तर समोर जो व्याख्या करत होता, तो व्याख्या करणारा, गीतेची व्याख्या करणारा, सांगणारा चांगला विद्वान माणूस, त्याच्याशी चर्चा चालली होती. मग तो चर्चा हळूहळू वाद झाला. वाद करता करता तो सांगत होता कृष्णाने काय विचार केला असेल, कृष्णाने काय विचार केला असेल, असा वाद होत चालला. मग थोड्या वेळाने मला लक्षात आलं की आम्ही दोघंही एकच गोष्ट म्हणतोय, तरी वाद का होतोय. मग लक्षात आलं की भूमिकेत गडबड आहे. तो सगळं सांगत होता कृष्णाने का असं म्हणलं, आणि माझी गीतेकडे पाहण्याची भूमिका कृष्णाची नाही, माझी गीतेकडे पाहण्याची भूमिका अर्जुनाची. अर्जुन बनून गीता वाचायला सुरुवात केली की गीता जास्त कळते असं मला वाटतं. कारण कृष्ण मग आपल्याला सांगायला लागतो, आपण अर्जुन झालो की कृष्ण सांगायला लागतो. म्हणून मी सगळं अर्जुनाच्या भूमिकेतनं म्हणत होतो आणि तो सगळं कृष्णाच्या भूमिकेतनं म्हणत होता. म्हणून एकच गोष्ट बोलत असतानाही वाद होत होता. मग ते लक्षात आल्यानंतर मग तो वाद आमचा मिटला. मग आम्ही ते म्हणून अर्जुनाच्या भूमिकेतनं गीता समजण्याकरता पहिला अध्याय फार महत्त्वाचा, कारण तो अर्जुनाचा अध्याय. त्याचं नावच अर्जुन विषाद योगो नाम. अर्जुनाला डिप्रेशन का आलं, कसं आलं, त्याचा तो अध्याय. सुरुवातीच्या आपण आज त्या पहिल्या अध्यायाची थोडीशी भूमिका पाहू, नंतर काही मनात प्रश्न असतील तर म्हणजे चर्चाही करू आपण. तर दुसऱ्या अध्यायापासून आपण श्लोक वाईजही थोडंसं, कारण दुसरा अध्याय पूर्ण भगवद्गीता आहे. पूर्ण भगवद्गीता दुसऱ्या अध्यायात आलेली आहे. तिसऱ्या अध्यायापासून प्रश्नोत्तर सुरू झालं. भगवद्गीतेत कृष्णाला जे सांगायचं ते सगळं दुसऱ्या अध्यायात आलं. दुसरा अध्याय थोडा विस्ताराने पाहायला बरं असतं, पण पहिला अध्याय आपण एकत्र आज पाहता येईल आपल्याला. पहिल्या अध्यायात 2 पार्ट आहे. पहिल्या याच्यामध्ये वर्णन आहे, सेनेचं वर्णन आहे. ते दुर्योधनाच्या तोंडून आहे. दुर्योधन द्रोणाचार्यांकडे जाऊन द्रोणाचार्यांना सांगतो की पहा काय समोर ती तुमचा शिष्य दृष्टद्युम्न, म्हणजे त्याचं तर टॉन्टिंग दुर्योधनाचं वगैरे ते सगळं याच्यात आलेलं आहे. कारण दृष्टद्युम्नाचा जन्म हा द्रोणाचार्यांना मारण्याकरता झालेला. म्हणून ते डिवचून त्यांना की दृष्टद्युम्न पहा, तो सेनापती, त्याला सेनापती केलं पांडवांनी, आणि त्याच्या सेनापतित्वामध्ये पहा कशी कशी ही सेना उभी राहिली. म्हणून पहिले पांडव सेनेचं वर्णन केलं. भीम, अर्जुन हे सगळेजण त्यांचे रथी महारथी आहे. मग स्वतःच्या सेनेचं वर्णन केलं की तुम्ही भीष्म असे सगळेजण, कृपाचार्य, कर्ण असे सगळे माझ्याकरता मदर्थे त्यक्त जीविता. म्हणजे भाव पहा, म्हणजे पहिले धृतराष्ट्रांनी सुरुवात कुठे केली, त्यांनी भेद कुठे गेला, मामका पांडवा, माझ्या मुलांनी आणि पांडूच्या मुलांनी, हा भेदभाव. पांडू मेल्यानंतर खरं तर धृतराष्ट्रच त्यांचा पिता आहे, आणि युधिष्ठिरासहित सगळ्या, युधिष्ठिराने तर कमीत कमी, भीमाच्या मनात एवढं नसेल त्याच्याबद्दल आपुलकी धृतराष्ट्राबद्दल, पण युधिष्ठिराने तर नेहमीच धृतराष्ट्राला पित्यासारखाच सन्मान दिलेला आहे, आणि त्याच्या सगळी गोष्ट सगळं आज्ञापालन केलं आहे सगळं. म्हणजे त्याच्याकरता तो धृतराष्ट्राच्या म्हणण्यामुळे वनवासाला गेला. एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा धृतराष्ट्राच्या मनातला भेदभाव गेलेला नाही. तो म्हणतोय मामका पांडवा. तसंच त्याचा मुलगा दुर्योधन पुढे म्हणतोय हे सगळे वीर, नाना शस्त्र प्रहरणा, विविध प्रकारचे आयुध घेतलेले, शस्त्र, मंत्र, अस्त्र विद्या जाणणारे सगळेजण मदर्थी त्यक्त जीविता, माझ्याकरता आपल्या प्राणांची आहुती देण्याकरता जीवनाचा त्याग करू. हे जे मामका आणि मदर्थ आहे याच्यामध्ये सगळं धर्माचं मूळ कळतं. म्हणजे धर्म काय आणि अधर्म काय याची सगळ्यात सोपी भाषा ही आहे. जिथे स्वार्थ तिथे धर्म, जिथे स्वार्थ नाही तिथे अधर्म, जिथे स्वार्थ नाही तिथे धर्म. तर हा मम आणि मदर्थ याच्यामध्ये तो स्वार्थ आला म्हणून ते कौरव, म्हणून ते अधर्माची बाजू.
हा नाही, म्हणजे पांडवात नाही आहे का, पांडवातही तो आहे म्हणून तर अर्जुनाला विषाद झाला. पण तो कृष्णाने तो काढला पांडवांच्या मधनं, स्वार्थाचा भाव अर्जुनाच्या डोक्यातनं तो भाव काढला, म्हणून पांडवांची बाजू धर्माची बाजू झाली. अर्जुनातही नाही आहे असं नाही, अर्जुनातही तो भाव आला म्हणूनच पुढे आपण पाहणारच आहोत, म्हणूनच त्याला विषाद आला. तर दुर्योधनाने म्हणतं माझ्याकरता हे सगळे पहा एवढे मोठे मोठे माझ्याकरता एकत्र झाले ते त्यांचे. आणि मग एका वाक्यात त्यांनी असेसमेंटही करून टाकलं. होतीच त्याच्याकडे 11 अक्षौहिणी सेना होती, त्यांच्याकडे 7 अक्षौहिणी होणे, म्हणून तो म्हणाला अपर्याप्तम तदस्माकं, आपली एवढी मोठी आहे की कोणी त्याचा पार पाडू शकत नाही, आणि पर्याप्तम त्युदमेतेशान, त्यांची एवढी छोटी आहे की त्याचं छोटी आहे, सीमित आहे, आमची असीम आहे. असं त्यांनी सगळा दरपोक्ती केली तिथे. आणि नंतर म्हणून भीष्माचार्यांचं आपण रक्षा करून सगळे उभे राहू. आणि म्हणून मग ते शंखनाद झाले, सगळ्या शंखांचे वर्णन केलं आहे, कोणी कोणी काय काय शंखनाद दिले. आणि संजय स्वतः कोणाच्या साईडने ते इथे दिसतं, तो बोलता बोलता म्हणतो सशब्द स्तुमुलो भवत, खूप मोठा शब्द झाला, एवढं सगळ्या पांडवांनी शंख दिले आणि खूप त्या शंखामुळे खूप आवाज झाला, शब्द म्हणजे आवाज, तुमुल आवाज झाला, तुमुल ध्वनी झाला. आणि पुढे काय, धार्तराष्ट्रान हृदयानी व्यदारयत, त्यांनी काय झालं की इतका मोठा नभश्च पृथ्वींचैव, इतका मोठा तो गगनचुंबी आवाज झाला की त्यांनी धृतराष्ट्राच्या मुलांच्या, धार्तराष्ट्रान धृतराष्ट्रालाच सांगतोय, त्याला सांगतोय तुझ्या मुलांच्या हृदयानी व्यदारयत, त्यांच्या हृदयात धडकी भरली, अशी स्थिती झाली, असं संजय सांगतो. सघोषो धार्तराष्ट्रान हृदयानी व्यदारयत. आणि मग हे सगळं पाहून अर्जुन तर वीर आहे, योद्धा आहे, त्यांनी कित्येकदा या कौरव सेनेचा, कमीत कमी 3दा या कौरव सेनेला, त्यांनी याच कौरव सेनेला 3दा हरवलेलं आहे महाभारतामध्ये. म्हणजे त्याला घाबरण्याचं कारण नाही, त्याची प्रॅक्टिस झालेली आहे. विराट पर्वामध्येही झालेली आहे प्रॅक्टिस, आधी द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेसही प्रॅक्टिस झालेली आहे, आणि आधी खांडवप्रस्थाच्या युद्धाच्या वेळेसही याच्यातल्या अनेक राज्यांना त्यांनी दिग्विजयाकरता जिंकलं होतं. त्याच्यामुळे कौरव सोडले तर बाकी सगळ्यांना त्यांनी जिंकलेलं आहे. त्याच्यामुळे कित्येकदा त्यांनी 3दा या सगळ्यांना हरवलेलं आहे, म्हणून घाबरण्याचं तसं काही कारण नाही. म्हणून सुरुवातीला तो एकदम जोशात आहे. कृष्णाला म्हणतो की दोन्ही सेनांच्या मध्ये, सेनयोर उभयोर मध्ये, दोन्ही सेनांच्या मध्यभागी माझा रथ उभा कर. आणि कसं म्हणतो, धनुरुद्यम्य, धनुष्यवरती हातात घेऊन अगदी जोशाने म्हणतो की चला दोन्ही सेनांच्या मध्ये उभं कर माझा रथाला. आणि कशा करता रथाला उभं कर, मी पाहू इच्छितो. काय पाहू इच्छितो, कैर्मया सह योद्धव्यम, कोणाबरोबर मला युद्ध करायचं. आणि त्यांनी क्वालिफाय करून ठेवलाय, यावद एतान निरीक्षेहम, त्यांचं मी निरीक्षण करू इच्छितो, जे माझ्याशी युद्ध करायला आले. योद्धू कामान अवस्थिता, युद्धाची कामना घेऊन माझ्या समोर येऊन उभे राहिलेले कोण आहेत ते मी पाहू इच्छितो. आणि पुढे का, कसे आले हे, धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धी, दुर्योधनाच्या दुर्बुद्धीमुळे यांना युद्धाची इच्छा होते. युद्धे प्रिय चिकीर्षव, हा युद्धाची प्रिय कामना यांच्यामध्ये दुर्योधनाच्या दुर्बुद्धीमुळे आली. असे कोण आहे मला दाखव. मग कृष्ण त्याला घेऊन गेला. कृष्ण त्यांना मध्ये घेऊन गेला. अनेक गीतेमध्ये कृष्णाची 26 नावं आली आहेत आणि अर्जुनाची ही अशी काहीतरी 21 नावं आली आहेत. अर्जुनाची वेगळी. याच अध्यायात अनेक नावं आली आहेत. तर याच्यात आता आलाय गुडाकेश. गुडाकेश म्हणजे ज्यांनी झोपेवरती विजय मिळवला होता. म्हणजे 24 तास न झोपता जो राहू शकत होता, किंवा उभ्या जो झोपू शकत होता, ज्याला झोपण्याकरता आडवं होण्याची आवश्यकता नाही, असा अर्जुन. हे अर्जुनाचं वर्णन आहे. गुडाकेश म्हणजे ज्यांनी झोपेवरती ज्याचं प्रभुत्व आहे. तर असा ऋषिकेशला गुडाकेशांनी म्हणलं. ऋषिकेश म्हणजे कृष्ण. ऋषिकेशचे पण 2 अर्थ आहेत. एक तर ऋषिकेशचा अर्थ आहे कुरळे केस असल्यामुळे त्याला ऋषिकेश म्हणायचे, हाही एक अर्थ संस्कृत व्याकरणामध्ये येतो. पण दुसरा अर्थ जास्त चांगला आहे. दुसरा अर्थ आहे जो इंद्रियांचा स्वामी आहे, ज्यांनी इंद्रियांना जिंकलं, तो ऋषिकेश असा. म्हणून त्याच्यात ऋषिकेश असं नाही, केश आणि ऋषी असे फोड नाही. ऋषक ईश, ऋषक्यस्य ईशः इति ऋषिकेश. तर ऋषक म्हणजे इंद्रिय, जो इंद्रियांचा ईश आहे, इंद्रियांचा स्वामी आहे, तो कृष्ण. असा कृष्ण आणि गुडाकेशचा हा संवाद आहे. तो घेऊन नेऊन उभं केलं, आणि उभं केलं तर कृष्णाने त्याला डिवचलं. पहा म्हणे तुझे सगळे नातेवाईक पुढे आहेत. आणि मग त्यांना पाहून उवाच पार्थ काय म्हणाला त्याला, पश्य एतान समवेतान कुरु. हे सगळे भीष्म द्रोणासहित
तुझे सगळे जे इथे समोर उभे राहिले त्यांना तू पहा. मग ते पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये घालमेल सुरू झाली. तर का घालमेल सुरू झाली? कारण त्याला समोर सगळे नातेवाईक दिसायला लागले. सगळ्या नातेवाईकाचं वर्णन केलं. म्हणजे आजोबा आहे, पणजोबा, आजोबा ते सगळे तिथे आहेत, त्याचे आचार्य आहेत, त्याला शिकवणारे आहेत, मामा आहेत, मातुलान, भाऊ आहेत त्याचे, भाऊही नाही, वेगवेगळे म्हणजे जे आपले वेगवेगळी नाती असतात ना, मेहुणा, साडू, सलहज वगैरे वगैरे काय काय सगळे आहेत तिथे त्याचे. या सगळ्यांना समोर पाहून मग त्याच्यापेक्षा मोठ्या 2 पिढी आहेत आणि त्याच्या खालच्याही 2 पिढी आहेत. इतके सगळे पुत्रान पौत्रान, त्याचे पुत्र पण आहेत आणि पौत्र पण आहेत. अशा सगळ्यांना पाहून तो विचलित झाला. दोन्ही स्वशूर म्हणजे ते तिकडच्याही बाजूचे सासरे पण. अशा सगळ्यांना पाहून तान समीक्षस कौंतेय सर्वान बंधून अवस्थितान, या सगळ्या नातेवाईकांना पाहून कृपया परयाविष्टो, एकदम त्याच्या मनामध्ये भीती आली. कृपया, त्याने आविष्ट झाला. कृपया परयाविष्टो, मन एकदम त्याचा आविष्ट झाला. आणि त्याच्यामुळे तो विषीदन निदम ब्रवीद, विषादग्रस्त होऊन असं म्हणाला. विषीदन, विषाद म्हणजे मनात काही करण्याची इच्छा जेव्हा राहत नाही, एकदम मन पराभूत होऊन जातं, अशी जी स्थिती असते, काय करू किंवा काय नको करू हे कळतच नाही. मग कळत नाही म्हणून मग सोपा मार्ग की काहीच करायचं नाही, पळून जायचं. असा जो पळून जाण्याचा जो मार्ग असतो ती विषादाची स्थिती. तर त्या एका क्षणापूर्वी तो धनुष्य उचलून युद्ध करण्याकरता तयार आहे आणि ललकार भरतोय की कोण कोण माझ्याशी युद्ध करायला आलं दाखवा म्हणून. टाळ ठोकणारा असा अर्जुन एका मिनिटामध्ये त्या नातेवाईकांना पाहिल्याबरोबर एका क्षणाचाच बदलला आणि कृपयाने, म्हणजे त्या कृपयाचा अर्थ, कृपया या शब्दाचाच अर्थ आहे की संकुचित. कृपण हा त्याच्यातनंच आला शब्द. कृपण म्हणजे छोट्या हृदयाचा. तर त्या नातेवाईकाचा जेव्हा भेदबुद्धी येते, नातेवाईक पाहिल्यानंतर जी भेदबुद्धी येते, मी आणि हे वेगळे असा जी भेदबुद्धी येते, त्या भेदबुद्धीमुळे जो उत्पन्न होतो, तो छोटेपणा जो उत्पन्न होतो, त्या छोटेपणामुळे भीती येते. मनाचा विस्तार झाला की भीती संपते, परकेपणा संपला की भीती संपते. तर अर्जुनाच्या मनात भीती आली कारण त्याचं मन छोटं झालं. मन छोटं झाल्याबरोबर त्या नातेवाईकांना तो वेगळं पाहू लागला. मग यांना कसं मारणार, यांना मारलं तर किती नुकसान होणार, ते सगळं त्यांनी पुढे सांगितलं. आणि त्याच्यामुळे त्याची विचित्र स्थिती झाली. त्याच्या स्थितीचे सगळे सिम्पटम्स पुढच्या 2 श्लोकांमध्ये 4 ओळींमध्ये संजयनी सांगितलेत. ते सगळे सिम्पटम्स आज कुठल्याही सायकोलॉजिस्टला सांगितले तर तो म्हणेल डिप्रेशनचे सिम्पटम्स आहेत. ते जे त्याचे सांगितलेत त्याने. सीदंती मम गात्राणी, तो सांगतोय स्वतःच्याच हाताने, सीदंती मम गात्राणी मुखैच परिशिष्यती वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. हे सगळे सिम्पटम्स त्यांनी सांगितले. काय सांगितलं? सीदंती मम गात्राणी, माझी गात्र, माझे जे सगळे सांधे आहेत, सगळे माझे जे अंग आहेत, अंग प्रत्यंग आहेत, ते सगळे थंड झाले. सीदंती, थंड झाले, त्याच्यामध्ये ताकद राहिली नाही. तोंडाला कोरड पडली. मुखैच्या परिशुष्यती, तोंडाला कोरड पडली, तोंडाला माझ्या कोरड पडली आहे. माझं शरीर कापतंय. वेपथुश्च शरीर आहे, शरीरात कपकपी भरली. आणि रोमहर्षस्य जायते, काय रोंगटे उभे राहणं, काय मराठीत हेच म्हणतात का? रोमांच उभे राहणं, हिंदीत म्हणतात ना रोंगटे, रोमांच उभे राहणं. अशी सगळी माझी स्थिती झाली. आणि त्याच्यामुळे गांडीव माझ्या हातात राहत नाही आणि माझ्या हातातनं ते निसरून पडत, माझ्या हातात राहतच नाही आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या सगळ्या शरीरात अशी आग लागल्यासारखं झालं आहे. परिदह्यते, आणि मी उभाही राहू शकत नाही. न च शक्नोम्यवस्थातुम, उभं राहण्याची स्थिती नाही, चक्कर येते, पडीन असं वाटतंय. आणि एवढंच नाही, शरीराचीच ही स्थिती नाही. भ्रमती वच मे मनः, मनालाही काही कळत नाही की काय करू, म्हणून माझं मनही भ्रमित झालेलं आहे. का असं झालेलं आहे त्याचं सगळं कारण सांगतो तो. अर्जुन काही छोटा मोठा नाही आहे, फक्त पराक्रमीच नाही आहे, तो विद्वानही आहे. त्याने सगळ्या शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे. असंही नाही म्हणजे तो काही असा कोणी ऐरा गैरा तू खैरा नाही आहे. त्याच्यामुळे तो त्याची कारणं सांगतो. आणि सगळी कारणं इतकी जबरदस्त सांगितलेली आहेत की ती कारणं वाचत जातो तर आपल्याला असं वाटतं हो खरं बोलतोय की.
खरं सांगतोय, अगदी खरंच. म्हणजे त्यांनी जे लॉजिक दिलंय ते एकदम व्यवस्थित आहे, परफेक्ट लॉजिक आहे. आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण परिणाम करायला लागतो, तेव्हा आपणही जे लॉजिक देतो ते एकदम परफेक्ट असतं. ते लॉजिक आपल्याकरता परफेक्टच असतं. आपण आपल्याला त्याला व्यवस्थित त्याचा तर्क काढतो की का आपण आपल्या ज्या चुका करतो त्या चुकांचं जे समर्थन आपण करत असतो त्याचं एकदम व्यवस्थित, इतकं व्यवस्थित असतं, ते शास्त्रशुद्ध असतं. तसं अर्जुनाचं सगळं शास्त्रशुद्ध आहे. त्यांनी जे एकदम व्यवस्थित तर्क दिला आहे की मी जर धृतराष्ट्राच्या या मुलांशी युद्ध केलं आणि त्यांना जर का मारलं तर काय 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 होईल. तो सांगतो, अरे हा कुलाचा नाश मी करतो, ते कुलक्षयाचं दोष, मित्राचा द्रोह करण्याचा, आपल्या बांधवाचा दोष करण्याचं पातक मला लागेल. आणि केवळ पातकच नाही लागणार, हा पातक लागण्याचाच प्रश्न नाही आहे की ज्यांची पूजा करायला हवी त्यांना मी मारावं, आणि त्यांना मी मारल्याने काय होणार, माझं तर पाप लागणारच. एवढंच नाही, हा कुलाचा नाश झाल्यामुळे, या ठिकाणी एवढे सगळेजण एकत्र झाले, तर कुलाचा नाश झाल्यामुळे कुलधर्म समाप्त होईल. सनातन धर्माची रक्षा कुलधर्माने केली. हा एक खूप मोठा भारतातला जबरदस्त समाजशास्त्र आहे भारताचं. इतके वर्षोनवर्ष भारतावर आक्रमण होऊन इतक्या विधर्मी लोकांनी आक्रमण केलं, भारताचा एवढा मोठा हिस्सा भारतातनं वेगळा झाला, भारतातली एवढी मोठी जनसंख्या बाटली, त्यांचं धर्मांतरण केलं, मतांतरण केलं, आणि तरीसुद्धा हिंदू धर्म कसा टिकून राहिला, हा सनातन धर्म कसा टिकून राहिला, याच्यावरती खूप मोठा रिसर्च सगळ्या दुनियेत लोक करतात. तुर्कस्थानातल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये याच्यावर रिसर्च चालला आहे की मुसलमान ज्या देशात गेले त्या देशात 18 ते 20 वर्षांमध्ये त्यांनी पूर्ण देशाला मुसलमान करून टाकलं. तुर्कस्थानामध्ये त्यांना 21 वर्ष लागली होती. पर्शियामध्ये ते गेले त्यांना 17 वर्ष लागली होती. इजिप्तमध्ये गेले त्यांना अशीच 20-22 वर्ष लागली. पूर्ण इजिप्तमधला एवढा प्रगत धर्म, भारतासारखंच मोठं संस्कृती होती, ती समृद्ध संस्कृती होती. मुसलमानांनी 20 वर्षात एकही तिथे जुन्या धर्माचा माणूस टिकला नाही, सगळ्यांना बाटून मुसलमान करून टाकलं. आता तुर्कस्थानात ते लोक याच्यावर शोध करतायत की हिंदुस्थानात असं का नाही झालं. 700 वर्ष राज्य केल्यानंतर सुद्धा, सतत आक्रमण होऊन सुद्धा आज हिंदू कसा बोललाय. तर त्याच्यामध्ये हे अर्जुनाने जे सांगितलंय ते तंत्र त्याच्यामध्ये. आम्ही धर्माला असं दूर ठेवलंच नाही, ग्रंथांमध्ये ठेवलंच नाही, पुराण वाचा म्हणजे धर्म कळेल, गीता वाचा किंवा उपनिषद वाचा हे सांगितलं नाही. आम्ही धर्माची सलग एक परंपरा बनवली, आणि म्हणून तो धर्म आमचा वेगवेगळा. याच्यामध्ये 3 नावं आली आहेत. 3 धर्मांची नावं या ठिकाणी या पहिल्या अध्यायामध्ये धर्म या शब्दाला जोडून 3 समूहवाचक शब्द आले. एक त्यांनी शब्द वापरला कुलधर्म हा शाश्वता. हा शाश्वत कुलधर्म, शाश्वत म्हणजे कधी न बदलणारा असा हा कुलधर्म, पहिले हा शब्द वापरला. दुसरा शब्द वापरला त्यांनी जातीधर्मा सनातना, जातीधर्म त्याच्याकरता त्यांनी सनातन शब्द वापरला. आणि तिसरा वापरला वर्णधर्म. वर्णधर्म, जातीधर्म, कुलधर्म. आमच्या कुलाची परंपरा, आमच्या परिवाराची परंपरा, आमच्या कुटुंबाची परंपरा, म्हणून धर्म टिकवला. धर्म असा साक्षात की तू या घरात जन्माला आला, तुझ्या कुलाची परंपरा, तर तू असा म्हणून पिढी दर पिढी तो धर्म हँडओव्हर करत गेला. जातीचा धर्म, वर्णाचा धर्म, क्षत्रिय आहेस, वैश्य आहेस, ब्राह्मण आहेस, शूद्र आहेस, मग तुला असं वागायला हवं, असा तो धर्म आम्ही आचरणात आणून टिकवला. अर्जुन म्हणून इथे म्हणतोय की असं एवढं मोठं युद्ध झालं आणि सगळे मेले, आणि इतक्या बायका जर का विधवा झाल्या, आणि सगळा बॅलन्स समाजाचा बिघडून जाईल, सगळा कुलक्षय झाल्यामुळे समाजातलं सगळं संतुलन बिघडून जाईल, आणि असं झालं की मग वर्णसंकर होईल, कारण त्या स्त्रीला लग्न करण्याकरता आपल्या जातीतला, आपल्या वर्णातला मिळणार नाही, म्हणून ते दुसरीकडे जाईल, म्हणून वर्णसंकर होईल. वर्णसंकर झाला तर संस्कार जातील, कुलक्षय होईल, आणि असं पूर्ण विनश्यती. त्यांनी शेवटी शब्द वापरला की हे सगळं झालं तर काय होईल, हे सगळं झाल्याने सगळं गडबड होऊन जाईल. वरती बसा ना तुम्ही. हां, उगीच धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मोबी भवत्युत. धर्म संपल्यावर कुलही राहणार कसं, काय टिकणार, काहीच टिकणार नाही, सगळं संपेल, म्हणून मी युद्ध करा. किती जबरदस्त लॉजिक आहे. सगळ्या जगाचा, धर्माचा आणि कुलाचा नाश होऊ नये म्हणून मी, आणि ते करतात ते न करू दे. धृतराष्ट्राचे, ते दुर्योधनाच्या जिद्दीमुळे ते करतायत, कारण त्यांना बिचाऱ्यांना माहिती नाही, ते अज्ञानी आहे, त्यांना तर माहिती नाही.
पण आम्हाला तर माहिती आहे ना, आम्ही तर ओळखतो ना, आम्हाला माहिती असतं. कथम न ज्ञेयम अस्माभि 39व्या श्लोकात म्हणतो, ज्ञेयम अस्माभिही ज्ञेयम, आम्हाला तर ज्ञान आहे ना त्याचं, आम्हाला तर ते माहिती आहे. हे कुलक्षयाचा आणि याचा पापाचा आम्हाला माहीत असताना आम्ही जर केलं तर आम्हाला जास्त पाप लागणार. दुर्योधनाला तर माहिती नाही बिचारायला, म्हणून तो युद्ध करतोय. आम्हाला तर माहिती आहे, मग आम्ही काय युद्ध करायचं. किती व्यवस्थित लॉजिक आहे, म्हणजे कुठेही तुम्ही त्याच्यामध्ये चूक काढू शकत नाही. अर्जुन जे सांगतोय, फक्त अर्जुनाची बाजू जर का ऐकत गेलो, म्हणून म्हणलं ना, आपण अर्जुन बनलं की आपल्याला गीता जास्त चांगली कळते. आपल्या मनात हे सगळं येतं, आपण सगळ्या गोष्टींकरता हे सगळे तर्क देत असतो. आपण आपल्या वागणुकीकरता हे सगळे तर्क, म्हणून मग तो शेवटी इथपर्यंत जाऊन म्हणतो की अरे बापरे, किती मोठं पाप मी करायला निघालो. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवस्थिताव्यम, आम्ही किती मोठं पाप करायला जातोय. आता पाय, इथे त्याची चूक कळते, फॅलसी आपल्याला इथे कळते. कुठे या सगळ्या लॉजिकमध्ये कुठे गडबड होते ते आपल्याला इथे कळतं. कारण तो काय म्हणतो, यद काय 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 पाप आहे तो स्वतःच सांगतोय. यद राज्य सुख लोभेन हंतुम स्वजन मुद्यता, राज्य सुखाच्या लोभाने आपल्या स्वजनांना मारण्याकरता आपण उद्युत होतो आहे. किती मोठं पाप आपल्या हातून घडतंय. हे हेतू, युद्धाचा हेतू, राज्य सुख लोभेन स्वजनम हंतुम. जर का ह्याच्याकरता युद्ध झालं असतं तर महाभारत हे धर्मयुद्ध नसतं. राज्य सुखाकरता जर का लढायचं असेल तर अर्जुनाचं सगळे तर्क खरे आहेत. आणि जर का राज्य सुखाकरता लढायचं नसेल आणि धर्माच्या स्थापनेकरता लढायचं असेल तर सगळे तर्क गेले का. ते जे म्हणतोय तेच थांबवण्याकरता हे युद्ध आवश्यक आहे. कृष्णाने हेच सांगितलं. कृष्णाने फक्त हेतू त्याचा क्लिअर केला. अर्जुनाचा हेतू क्लिअर नाही की मी हे का करतोय. आपल्याला सगळे जे प्रॉब्लेम्स येतात जीवनामध्ये, कुठलेही बाह्य असो का आंतरिक असो, आतमधनं येणारे प्रॉब्लेम असो का बाहेरचे प्रॉब्लेम असो, आपल्या शास्त्रामध्ये 3दा आपण शांती 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 म्हणतो. कारण तीन प्रकारच्या अडचणी म्हणल्या जातात. आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक. 3 प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात. कुठलीही अडचण आली, जेव्हा ती दुसऱ्याकडनं आलेली असते तेव्हा त्याला आपण बाहेरच्या अडचणी म्हणतो. तर त्या बाहेरच्या अडचणी 2 प्रकारच्या असतात, आधिभौतिक आणि आधिदैविक. साधनांची कमी असेल तर त्याला आधिभौतिक म्हणतात, म्हणजे भौतिक स्तरावरती. गाडी नाही यायला, आता बसल्याने पाय दुखतो, हे सगळे आधिभौतिक अडचणी आहेत शारीरिक स्तरावरती. आधिदैविक, ज्या नॅचरल कलॅमिटी आली, काही करताना काही देवतांचा विरोध झाला, म्हणजे प्रकृतीने विरोध केला, अशा अडचणी असतात. तिसरी जी आहे ती सगळ्यात महत्वाची, आध्यात्मिक. सगळ्यात जास्ती त्याच असतात. बाकी सगळ्या अडचणींचं मूळ याच्यातच असतं. आधी आत्मिक. आध्यात्मिक म्हणजे ते अध्यात्म नाही, स्पिरिच्युअलिटीवालं. इथे आध्यात्मिक अडचणींचा अर्थ आहे त्रिविध तापांमध्ये आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्या आतमधून येणारे ताप. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठे 2 सांगितले, आळस आणि अहंकार. आळस आणि अहंकार या दोन अडचणींमुळे सगळी कामं, सगळी साधना आपली राहून जातात. आणि या सगळ्या गोष्टींचं मूळ कारण हे आहे की आपण काय करतोय आणि जे करतोय ते का करतोय, त्याचं कारण काय, त्याचा उद्देश काय, हे स्पष्ट नसलं की सगळी गडबड होते. यद राज्य सुख लोभेन, राज्य सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांना मारण्याला इथे एकत्र आलेलो आहोत, हे जर का खरं असेल तर अर्जुन जे म्हणतोय ते सगळं खरं आहे. पण काय कृष्णाने एवढा खटाटोप करून एवढी मोठी सेना उभी करणं आणि हे सगळं महाभारताचं युद्ध होणं हे काय राज्य सुख करता आहे का? एकाच्या जागी दुसऱ्याला प्राईम मिनिस्टर बनवण्याकरता सगळा खटाटोप आहे का? केवळ सत्ता परिवर्तन झाल्याने धर्मस्थापना होऊ शकते का? हे आजच्या काळामध्ये आपण जे पाहतोय तेच इथे, तोच प्रश्न येते. अर्जुनाच्या मनात ते क्लिअर नसल्यामुळे, म्हणून जर का भगवद्गीता नसती तर महाभारताचं युद्ध धर्मयुद्ध झालं नसतं. भगवद्गीतेने महाभारताच्या युद्धाला धर्मयुद्ध केलं. कारण भगवद्गीतेने युद्धाचा उद्देश स्पष्ट केला. जीवनाचा उद्देश स्पष्ट केल्याने जीवनात सार्थकता किंवा धर्म येऊ शकतो. जीवन सद्देश आणि सार्थक उद्देशपूर्ण तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तो उद्देश आपला स्पष्ट होऊ शकतो. कारण राज्य सुख लोभ असेल तर त्यांनी व्यवस्थित सुंदर, पुढच्या श्लोकात तो म्हणतो याच्यापेक्षा तर हे चांगलं आहे की मी अप्रतिकार, यदि माम अप्रतिकारेण, मी अप्रतिकार, युद्ध हे धनुष्य ठेवून दिलाय मी, आता मी असाच उभा राहतो आणि त्यांच्या हातून जर का मी मारला गेलो युद्ध न करता
तरी तेही माझ्याकरता श्रेयस्कर असेल. मला वीरगती मिळाली तर ते श्रेयस्कर असेल. युद्ध करून त्यांना मारण्यापेक्षा आत्महत्या करणं बरं आहे. जर का राज्य सुख लोभा करता करत असेल तर बिलकुल ठीक आहे. राज्य तुझं चालवण्यापेक्षा राज्य दुर्योधनाने चालवावं. राज्य त्याच्याकरता आपल्या भावाला राज्य देण्यामध्ये काही मोठेपणाच आहे. राज्य सुखाकरता करायचं असेल तर त्याच्यात काहीच अर्जुन जे म्हणतोय ते अगदी खरं आहे. पण दुर्योधनाच्या राज्यामध्ये धर्म आहे का? दुर्योधनाच्या वागण्यामध्ये धर्म आहे का? आणि जर का धर्म नसेल तर तो जर राज्य धर्माने चालणार नसेल तर मग जनतेचं त्याच्यात सुख आहे का? सगळ्या लोकांच्या जीवनात सुख होणार का? सगळे लोक सर्ववंतु सुखिनो, हे सगळं अर्जुन विसरलाय. हे सगळं अर्जुन विसरलाय. म्हणून अर्जुनाला विषाद झालेला आहे. आणि म्हणून असा शोक संविग्न होऊन विसृज्य सशरम चापम, बाण आणि सशरम चापम, बाणासहित धनुष्य सशरम चापम विसृज्य विसर्जन करून टाकून रथोपस्थ उपाविशत, रथात बसला. अर्जुन सगळे हातपाय टाकून बसला आणि कृष्णाला म्हणे, मी काही आता युद्ध करणार नाही, तुला जे करायचं आहे ते कर. असा हा अर्जुन विषाद योग आहे. या अर्जुन विषाद योगामुळे आपल्याला गीता मिळाली. म्हणून हा विषादही योग आहे. योग म्हणजे काय? योग कशाला म्हणायचं तर महर्षी पतंजली खूप सुंदर त्याची परिभाषा देतात. महर्षी पतंजली म्हणतात, जे काही आपल्याला अध्यात्माकडे, धर्माकडे, देवाकडे घेऊन जात असेल ते सगळं योग आहे. आणि जे काही त्याच्यापासून दूर घेऊन जात असेल ते अयोग आहे. त्याला त्यांनी नाव दिलं क्लेश. महर्षी पतंजली म्हणतात, सगळ्या प्रकारच्या ज्या वृत्ती आहेत, 5 प्रकारच्या ज्या सगळ्या वृत्ती आहेत, त्या सगळ्या वृत्ती या योग सुद्धा असू शकतात, अयोग सुद्धा असू शकतात. क्लिष्टा अक्लिष्टा असं म्हणून त्यांनी भेद केला. त्या देवाकडे घेऊन जाणारे होऊ शकतात किंवा देवापासून दूर नेणारे होऊ शकतात. तर ही अर्जुनाचा विषाद हा योग का बरं आहे? कारण त्या अर्जुनाच्या विषाद त्याला धर्माकडे घेऊन गेला. हा जर का विषाद त्याला झाला नसता, तो जो सुरुवातीला धनुष्य उगारून आणि धनुष्य वरती उचलून म्हणतोय की कोणाशी युद्ध करायचं आहे सांग मला, त्या आवेशात त्यांनी युद्ध लढलं असतं तर ते युद्ध यद राज्य सुख लोभेनं झालं असतं. राज्य सुखाकरता ते त्या लोभाने झालेलं युद्ध झालं असतं, ते धर्मयुद्ध झालं नसतं. म्हणजे अर्जुनाला जर का हा विषाद आला नसता तर गीता आली नसती. गीता आली नसती तर महाभारत धर्मयुद्ध झालं नसतं. धर्मसंस्थापना युद्धानंतरही झाली नसती. म्हणून युद्धामध्ये धर्म येण्याकरता, युद्धाचा उद्देश स्पष्ट होण्याकरता हा विषादही आवश्यक. म्हणून तो विषादही, म्हणून कित्येकदा आपल्या जीवनामध्ये अशा घटना घडतात की ज्या घटनांमध्ये आपल्याला वाटतं खूप दुःख होतं, खूप असं वाटतं की अरे काय झालं, एकदम असं होऊन जातं की एकदम निराशा येते, एकदम टोकाची, असं वाटतं की पुढे काहीच रस्ता दिसत नाही. आणि कधी कधी ते आपल्याकरता फार मोठा योग होऊ शकतं जर का आपण उद्देशाकडे गेलो तर. यद राज्य सुख लोभेनं वरती प्रश्नचिन्ह जर का आपण केलं की आपल्याला असं का होत आहे, का सगळ्या ठिकाणी अडचणी येत आहेत, काम करता 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 असं वाटतं की या रस्त्याने मी चाललो होतो, चांगलं चालला होता, चांगला त्या रस्त्याने व्यवस्थित होत होतं, आणि होता होता त्या रस्त्यात एवढा मोठा अडथळा येतो की असं वाटतं की आता पुढे जाणं होतच नाही, शक्यच नाही. कसं होणार? एक काश्मीरचे IG होते, रामस्वरूपजी म्हणून, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, काश्मीरमध्ये राहिलेले. माझी त्यांची भेट जयपूरला झाली होती एका अशाच संन्यासाच्या प्रवचनामध्ये. स्वामी ईश्वरानंद गिरीजी म्हणून माउंट आबूचे होते, त्यांचं प्रवचन चाललं होतं, तिथे ते भेटले. त्यांनी एक गोष्ट सांगितली, मी कधीच विसरत नाही, खूप सुंदर सांगितली. त्यांनी मला विचारलं, तुम्ही गणेशाला मानता का? म्हटलं हो मानतो, म्हणजे असं काही फार इष्टदेव वगैरे नाही पण मानतो. नाही नाही म्हणे, गणेशाला विघ्नविनायक का म्हणतात हे माहिती आहे? तर आपल्या ज्या सगळ्यांच्या मनात असतं तेच मी सांगितलं की विघ्नाला दूर करणारा असा तो असल्यामुळे विघ्न दूर करतो म्हणून त्याला विघ्नविनायक म्हटलं जातं. म्हणजे नाही 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 नाही, हे बिलकुल चुकीची व्याख्या आहे. तो विघ्नेश आहे, विघ्नांचा ईश आहे, विघ्नांचा देव आहे. म्हणजे त्याला काम हे दिलेलं आहे की साधकाच्या मार्गामध्ये विघ्न आणायचं, हे काम विनायकाचं आहे. म्हणून तो नायक नाही आहे, विनायक आहे. ही व्याख्या मी पहिल्यांदाच ऐकली होती आणि नंतर मग मी वाचलं तर ती खरी व्याख्या आहे, म्हणजे उपनिषदात येते ती व्याख्या. विघ्न, साधकाच्या जीवनामध्ये विघ्न आणण्याचं काम विनायकाला दिलेलं आहे. त्याचं कामच आहे विघ्न आणणं. 2 उद्देश उपनिषदात सांगितलंय. त्या विघ्नांचे 2 उद्देश असतात. पहिला उद्देश असतो की विघ्न आल्याशिवाय तुमची शक्ती वाढत नाही.
जर रस्ता जर का सुरळीत असेल, जर जीवनात नेहमी सुविधाच असतील, सगळ्या सुखसोयी मिळत असतील, तर कधीच जीवन हे सुदृढ होत नाही. जीवनाला सुदृढ करायचं असेल तर विघ्न आल्याशिवाय ते सुदृढ होत नाही. म्हणून कुंती कृष्णाची प्रार्थना करते की देवा मला कष्ट दे, तेव्हा मला दुःख दे. विदुराच्या घरी जेव्हा कृष्ण भेटायला गेलाय तेव्हाचा प्रसंग आहे, बडा सुंदर प्रसंग आहे. तर काय दे कष्ट, कारण कष्ट होतो तेव्हाच तुझी आठवण येते, सुखात असतं तर तुझी आठवण येत नाही. म्हणून मला कष्ट देत जा म्हणजे तुझी आठवण येत राहील. विघ्न एवढ्या करता असतात की ते विघ्न आपली शक्ती वाढवतात. तर म्हणून ते आईजी रामस्वरूप त्यांनी खूप सुंदर सांगितलं. त्यांनी आपले काश्मीरातले अनुभवही सांगितले त्या मानाने, आणि ते अनुभव सांगून ही गोष्ट मला पटवून दिली. आणि ते म्हणाले 2 प्रकारची विघ्न असतात. एक असतात छोटी छोटी विघ्न. ती छोटी छोटी विघ्न असतात की त्याच्यावरनं उडी मारून पुढे जायचं. मग उडी मारण्याकरता ताकद हवी, म्हणून ती ताकद येणार, ती उडी मारताना ताकद येणार, तो दगड बाजूला हटवण्याकरता ताकद येणार, त्याला वळसा घालून गाण्याकरता बुद्धी वापरणार, म्हणून बुद्धीची ताकद वाढणार. म्हणजे एकूण ते विघ्न पार पाडण्याकरता तुमच्या शक्तीची परीक्षा म्हणून तुमच्या साधकाची साधना वाढणार. आणि मग म्हणे दुसऱ्या प्रकारची विघ्न अशी असतात ती एवढी भरभक्कम आणि एवढी मोठी असतात की काही केली तरी ती दूर होत नाही, अशी येतात. मग अशी विघ्न ठेवायची असतात. कृष्ण ते कामच दिलंय गणेशाला, म्हणून तो ठेवतो अशी विघ्न की ज्या विघ्नामध्ये अशी येऊन अडथळा बसतो की आता त्या रस्त्यावर पुढे जाणं शक्यच नाही, सोडावाच लागणार तो रस्ताच बदलावा लागणार. तर म्हणजे याचा अर्थ असा की तो रस्ता तुमचा नव्हताच, तुम्ही चुकीच्या मार्गावर चालले होते. म्हणून विनायकाने एवढं मोठं तुमच्या डोक्यावरती अडथळा आणून ठेवला की तुम्हाला ते बदलावंच लागणार. अर्जुनाचा विषाद हे त्याची बुद्धी परखण्याकरता, रस्ता बदलण्याकरता नाही, पण त्याला धर्मयुद्धाचा धर्म जो अर्थ आहे तो समजण्याकरता. तो समजला म्हणून त्याचा युद्धामध्ये विजयी झाला, आणि म्हणून त्याच्या युद्धाच्या विजयाने धर्म स्थापना पण झाली. विजयी होण्यामध्ये कदाचित तो त्याच्या पराक्रमानेही विजयी झाला असता, त्याला लक्ष स्पष्ट नसतं तरी झाला असता. विराट पर्वातही झाला होता. त्याच्या आधी द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेस तर त्याच्याजवळ रथही नव्हता, एकटा होता, आणि एकटा या सगळ्या कर्ण आणि दुर्योधन आणि सगळेच होते तिथे, आणि सगळ्यांना त्यांनी खाली उभं राहून त्या धनुष्याने हरवलं होतं. त्याच्यामुळे तो त्याच्या पराक्रमानेही विजयी झाला असता. विजयी होण्याकरता धर्म नको आहे, विजयी होऊन काय करायचं, विजयी झाल्यावर काय करायचं, तर ते धर्मस्थापना करायची आहे. म्हणून गीता आवश्यक, म्हणून अर्जुनाचा विषादही आवश्यक. म्हणून आपल्या जीवनातल्या अडचणींना, आपल्या जीवनातल्या विघ्नांनाही अर्जुनाच्या विषादाप्रमाणे पाहण्याची शिकवण विषाद योग आपल्याला देतो, की त्याच्यातनं तो धर्म कळावा. त्याचं समर्थन करण्यापेक्षा त्याचा धर्म कळावा. तो 2ऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये अर्जुनामध्ये ती उपरती आली आहे, आणि ती उपरती आल्यानंतर गीता प्रगट होणं सुरू झालं. ते आपण मग पाहू उद्या 2ऱ्या अध्याय. पहिल्या अध्यायाबद्दल काही कोणाला सांगायचं असेल, विचारायचं असत नाही, काही कोणाला विचारायचंही असेल तरी. विषाद झालाय म्हणजे मागे आणखी नाही घ्यायचं की कौरवसेनेला आपण हरवू, त्याचा आत्मविश्वास जो आहे त्याचा आत्मविश्वास होतो. प्रत्येक ठिकाणी त्यांनी हेच म्हटलं, त्या ठिकाणी हत्या माझ्या हाताने मारली. त्या आत्मविश्वासामुळे म्हणजे अहंकार जो आला त्यात लोक आणि हा आत्मविश्वास मी करणार आहे, हा जो भाव आहे, मी मारणार, मी करणार भाव त्यांनीच, त्याच भावाने येतो, करता भावानेच. नाही दुर्योधनाच्या बाबतीमध्ये नुसतं ॲडमिनिस्ट्रेटेड होतं, हा चांगला ॲडमिनिस्ट्रेटर होता. दुसऱ्याचा त्याचं बोलणं झालं त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या मनाची खंतच बोलून दाखवत होते की ज्ञानामी धर्मम नचमे प्रवृत्ती, ज्ञानाम्य धर्मम नचमे निवृत्ती. आणि कृष्णाने त्याच्यावरही प्रयत्न केला पण त्याची निवृत्ती नव्हती. त्याचा विषाद जो आहे हा याला दुरुस्त करून त्याला विषादच नव्हता. त्याला तो विषाद आलाच नाही ना. त्यांनी ते मान्य केलं की मला माहिती आहे पण मी ते करू शकत नाही, माझा स्वभावच नाही. या पहिल्या श्लोकामध्ये एक युयुत्सवा हा असा नावाचा शब्द येतो. युयुत्सवा युद्धाच्या इच्छेने, युद्धाच्या इच्छे, युद्धोत्सुक. समवेता युयुत्सवा हा युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेले. समवेत म्हणजे एकत्र आले. कुरुक्षेत्र धर्मक्षेत्रामध्ये युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं, असा तो प्रश्न.
दुसऱ्या अर्थाने नाही आहे काही युयुत्सु म्हणजे एक महाभारतामध्ये या कौरवांकडे युयुत्सु नावाची एक व्यक्ती येते. तो असतो का त्याच्या युद्धामध्ये? तो असतो ना युद्धामध्ये, आणि तो त्यावेळेस पांडवांकडे येतो. सुरुवातीला जेव्हा युधिष्ठिर हे करतो, आव्हान करतो, तेव्हा तो युयुत्सूच उठून इकडे येतो. तो कौरवांचा चुलत भाऊ का काहीतरी आहे युयुत्सू. युधिष्ठिर युद्धाच्या आधी सगळ्यांना जाऊन मोठ्यांना नमस्कार करतो. मोठ्यांना नमस्कार केल्यानंतर तो घोषणा करतो की हे धर्माचं युद्ध आहे, म्हणून मी युद्ध लढायला आलो आहे, आणि अजूनही कोणाला जर काही इच्छा असेल, माझ्या बाजूच्या कोणाला इच्छा असेल की माझी बाजू चुकीची आहे, अधर्माची आहे, तर त्यांनी तिकडे जावं, ते मुक्त आहेत, आणि तिकडच्यांना कोणाला इच्छा असेल तर त्यांनी इकडे यावं. त्यावेळेस तो युयुत्सु सोडून येतो. पण ते म्हणजे या श्लोकात त्याचा संदर्भ नाही. नाव आहे विशेष. हां, इथे युयुत्सु जे आहे विशेष इथे नाव आहे. गोष्ट काय सांगितली सांगितलं ना मी. त्यांनी खूप अनुभव सांगितले. त्यांनी तिथले खूप काश्मीरातले खूप अनुभव सांगितले. काश्मीरला काम करताना त्यांना कसे अडचणी यायच्या, छोट्या छोट्या अडचणी यायच्या, मग त्या पार पडायच्या. मग मोठी अडचण आली तर त्यांची तिथनं ट्रान्सफरच करून टाकली. असं सगळं त्यांनी खूप सांगितलं. त्यांनी मला काश्मीरातल्या खूप जागाही सांगितल्या, ज्या मी नंतर जाऊन पाहिल्या, ज्या नॉर्मली टुरिस्ट लोकांना कळतच नाही, म्हणजे माहितीच नाही. ते आयजी असल्यामुळे ते सगळीकडे खूप जबरदस्त तीर्थस्थान आहेत तिथे काश्मीरला. श्रीनगरला जे डल झील आहे त्याच्यासमोर एक शंकराचार्य पहाडी आहे, त्याच्यावरती सगळेजण जातात. शंकराचार्य पहाडीवरती मंदिर आहे, तिथे दर्शन करायला जातात. किंवा आधी शंकराचार्य तिथे गेले होते, त्यांनी तिथे मंदिराची स्थापना केली, तर तिथे ते टुरिस्ट घेऊन जातात. पण ते त्या पहाडीच्या समोरच एक पहाडी आहे छोटीशी. त्या पहाडीचं नाव ईश्वरालय पहाडी. आता काहीतरी मुस्लिम नाव दिलंय त्याला, पण त्याचं ओरिजिनल नाव ईश्वरालय पहाडी म्हणून. त्यांनी सांगितलं मला. मी नंतर मी गेलो होतो तिथे. पुढच्या वेळेस जेव्हा काश्मीरला गेलो तेव्हा मी त्या ईश्वरालय पहाडीवर गेलो. तर त्या आयजींनी सांगितलं त्या ईश्वरालय पहाडी. ती ईश्वरालय पहाडी अशी आहे की तिथे अभिनव भट्ट म्हणून एक शैव साधक होता काश्मीरात. काश्मीरमध्ये शैव परंपरा खूप जबरदस्त होती, आणि त्यावेळेस शास्त्रार्थ व्हायचे. तर या अभिनव भट्टचा शास्त्रार्थ झाला जैन ऋषीची, जैन मुनीशी, आणि त्या शास्त्रार्थात हा हरला. आणि हरल्यामुळे याला मग जैन पंथ स्वीकार करावा लागला. आणि जैन पंथ स्वीकार केला आणि शैव पंथ सोडावा लागला. शैव पंथ सोडून जैन पंथ स्वीकार केल्यानंतर हा खूप दुःखी झाला की मी माझ्या देवाची, शिवाची, माझ्या इष्टदेवतेची पूजा करू शकलो नाही, माझ्यामुळे शिवाचा अपमान झाला. शैवपंथ हरला म्हणजे माझ्यामुळे शिवाचा अपमान झाला. म्हणून तो प्रायोपवेशन करण्याकरता अन्नत्याग जलत्याग करून त्या ईश्वरालय पहाडीवर जाऊन बसला एका गुफेमध्ये, की आता मी मरणापर्यंत इथे बसणार, कारण मी माझ्या इष्टदेवतेचं रक्षा करू शकलो नाही मानाची म्हणून. आणि तिथे तो जेव्हा असा अगदी प्राण त्यागून असा बसला होता, तेव्हा त्याला एक स्वतः शंकराने दर्शन दिलं. साक्षात शंकराने दर्शन दिलं. आणि शंकराने दर्शन देऊन सांगितलं की तू असा काही हे टाकू नकोस, शैव पंथाचा खूप मोठा यश आणि कीर्ती करण्याकरता तुझा जन्म झालेला आहे. त्यामुळे मी कसं करणार. त्यामुळे आता जेव्हा तुझी तंद्रा उघडेल, या तंद्रेतनं तू बाहेर येशील, तेव्हा या गुफेच्या छतावरती तुला एक स्तोत्र मिळेल, एक पूर्ण संहिता मिळेल. ती संहिता घेऊन तू परत जाऊन शास्त्रार्थ कर, त्या संहितेचा स्वाध्याय कर पूर्ण काश्मीरमध्ये, आणि पूर्ण या भूमीमध्ये त्याचा तू स्वाध्याय केलास तर त्या स्वाध्यायाने परत शैव पंथाची स्थापना होईल. त्या संहितेला शिवसंहिता म्हणतात, कारण शिवानी स्वतः अभिनव भट्टला ती दिली अशी ती मान्यता आहे. म्हणून ती अजूनही आहे, त्या गुफेमध्ये वरती कोरलेली आहे ती शिवसंहिता. ती कल्याणच्या राजतिरंगिणीमध्ये पूर्ण ती दिलेली आहे, म्हणजे उपलब्धी आहे, प्रिंटेडही उपलब्ध आहे आता तर शिवसंहिता. जबरदस्त आहे. आणि त्या शिवसंहितेचा त्यांनी प्रचार केला. खरं तर आजही त्या शिवसंहितेचा स्वाध्याय आणि प्रचार व्हायला हवा. ती शिवसंहिता म्हणजे प्युअर राष्ट्रगान आहे, देशाची म्हणजे मातृभूमीची स्तुती आहे त्याच्यामध्ये.
शिवानी स्वतः केलेली. त्याच्यामध्ये एक श्लोक असा आहे, त्या श्लोकामध्ये शिव त्याला म्हणतात अभिनव भट्टला, की तू कशाला रडतोय आणि कशाला तू म्हणजे दुःखी होतोयस. अरे ही भूमी इतकी पवित्र आहे की या भूमीला कोणी बाहेरचा येणारा जिंकूच शकत नाही. हे शब्द आहेत. कुठलाही आक्रमणकारी या भूमीला जिंकून स्थायी राहू शकत नाही, हे शिवानी शब्द वापरले. कारण काय, शिवानी उपमा दिली त्याला, अभिनव भट्टला म्हणतो की ही भूमी अशी आहे की या सगळ्या भूमीवरती जर का तीळ पसरले, तिळाने या सगळ्या भूमीला जर का पाठवून टाकलं तर प्रत्येक तिळाच्या खाली एक तीर्थस्थान मिळेल. इतके तीर्थस्थान भारतामध्ये. असे श्लोक आहेत ते शिवसंहितेमध्ये. अद्भुत, जबरदस्त. म्हणजे ते असं देशभक्ती अशी जागृत होते ते. आणि ते त्याला अभिनव भट्टला दिलं. अभिनव भट्ट लागला कामाला आणि त्याने पुन्हा काश्मीरमधनं जैनांना परास्त केलं. ते आईजी जे रामस्वरूपजी होते ते मला म्हणत होते की मी म्हणे भारतीय सेनेला आणि सगळ्यांना हे सांगून सांगून थकलो की काश्मीरमध्ये जर का तुम्हाला खरंच परत काश्मीरला भारतात घ्यायचं असेल तर ते स्वाध्यायाच्या माध्यमातूनच होऊ शकतं. तिथे तुम्हाला शास्त्रार्थ आणि स्वाध्यायच करावा लागेल. शस्त्रांनी नाही, शास्त्रांनीच काश्मीरला परत. असं त्यांचं अजूनही मत आहे. माझा त्याच्यावर मतभेद होता. म्हणलं अशा स्थितीत तर शस्त्रही आवश्यक असतात. शिवसंहिता उपलब्ध आहे ना, कल्याणच्या राजतरंगिणीमध्ये. त्याच्यात आहे, वेगळी छापली गेली आहे. ते चौखंबा पब्लिकेशन वाराणसी, त्यांनी छापली आहे शिवसंहिता. जबरदस्त आहे. 140 का काहीतरी श्लोक आहे, जास्त नाही पण जबरदस्त. अशा अनेक गोष्टी सांगितल्या त्यांनी. हे खूप माझ्या लक्षातही येत. मी लिहिलंय त्यानंतर केंद्र भारतीमध्ये काश्मीरबद्दल. जबरदस्त. पण आयजी पोलीस तो म्हणजे, आणि त्यांनी तो सिद्धांत मी कधी विसरणार नाही. जबरदस्त सिद्धांत. विघ्नाचा जो आहे, विघ्न विनायक. म्हणून मग विघ्न आले तरी विचलित होत नाही माणूस. फक्त तो भेद करण्याची बुद्धी त्यांनी द्यावी गणेशाने. नाही तर छोट्याशाच विघ्नाला मोठं मानून रस्ता बदलत राहू. 10 रस्ते बदलू. छोटा म्हणून त्याच्याशी लढायचं पहिले त्या विघ्नाशी. त्याला पार पाडण्याचा प्रयत्न करायचा. छोटा असेल तर आपली ताकद वाढेल. खूप लढल्यानंतरही नाही पार होत असेल तर ठीक आहे, मग चला रस्ता बदलायचा. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. शांती काम बत्ती लावलीच नाही.